राज्यात गाजत असलेल्या हनी ट्रॅप प्रकरणावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। विरोधकांनी हवेत गोळीबार करू नये, जे आरोप आहेत ते स्पष्ट सांगावेत असं गिरीश महाजन म्हटले। कुणबी प्रमाणपत्र रोखून धरू नका असं आवाहन मराठा आंदोलक जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांना केलं। प्रमाणपत्र वाटप रोखण्याचे फडणवीसांनी शिरसाट यांना आदेश दिलेत असा आरोप जरांगे यांनी केलाय। कोविड काळात औषधं, ऑक्सिजन चोरलं, भूखंड बिल्डरांच्या घशात घातल्याचा आरोप वनमंत्री गणेश नाईक यांनी केलाय। या सर्वांचा हिशोब निवडणुकीत घेतला जाईल असा इशारा देखील गणेश नाईक यांनी दिला। बैठका बोलवायच्या आणि दुसऱ्यांना चोर बोलायचं, जनतेला माहित आहे चोर कोण आहेत ते, अशा शब्दात आमदार मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांच्यावर जोरदार पलटवार केला। त्यामुळे नवी मुंबईतील भाजपमधील अंतर्गत धुसफूस समोर आली आहे। एकनाथ शिंदे यांनी कोकण उद्ध्वस्त केला असा आरोप शिवसेना उभाठा पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी केला। कोकणाच्या 5 जिल्ह्यातील 593 गावात विशेष नियोजन प्राधिकरण केल्याचा जीआर काढून कोकण गिळंकृत करणं हा एकमेव डाव असल्याचा आरोप राऊत यांनी केला। ठाकरे ब्रँड संपणार नाही, मात्र ठाकरे ब्रँड म्हणजेच उद्धव ठाकरे नाहीत तर त्यात राज ठाकरे आणि संपूर्ण कुटुंब आहे असं वक्तव्य मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं। राज ठाकरेंना आव्हान देत त्यांनी त्रिभाषा धोरणावरही भाष्य केलं। राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावानं बार चालतो हे ऐकून धक्का बसला असं सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी म्हटलंय। तसंच महाराष्ट्राच्या पोलिसांनी कारवाई करावी असंही दमानिया यांनी म्हटलं। राज ठाकरेंचं उद्दिष्ट देवेंद्र फडणवीसांवर टीका करण्याचं आहे असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं। तर फडणवीसांवर टीका केल्याशिवाय बातमी होत नसल्याचंही ते म्हटलं। सोयगाव तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी राजेंद्र राठोड तर व्हॉइस चेअरमनपदी रंगनाथ वराडे यांची निवड झालेली आहे। सोयगावच्या सहकार क्षेत्रावर आमदार अब्दुल सत्तार यांनी आपलं वर्चस्व कायम ठेवलंय। सोयगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी मेळावा पार पडला। यावेळी सोयगाव तालुका खरेदी विक्री संघाचे नवनिर्वाचित सभापती, उपसभापती आणि संचालकांचा सत्कार समारंभ पार पडला। बीडच्या गेवराई शहरातून बंजारा समाज बांधवांकडून एकतेचा नारा देण्यात आला। मंत्री इंद्रनील नाईक यांच्या उपस्थितीमध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी गेवराईमध्ये हजारो बंजारा बांधव एकवटले होते। बंजारा समाजाच्या वन नेशन वन रिझर्वेशनचा ड्राफ्ट तयार करून पंतप्रधान मोदींची भेट घेणार असं वक्तव्य राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी बंजारा समाज एकता मेळाव्यामध्ये केलं। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आनंदच होईल असंही वक्तव्य त्यांनी केलं। संत ज्ञानेश्वर महाराजांचा 750वा जन्मोत्सव आणि संत तुकाराम महाराजांचा 375वा वैकुंठ गमन सोहळ्याचं औचित्य साधून तुकाराम महाराजांची पालखी परतीच्या प्रवासात माऊलींच्या दर्शनाला आळंदीमध्ये येणार आहे। रात्री 8च्या सुमारास संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांची भेट सोहळा संपन्न होईल। छत्रपती संभाजीनगरच्या चितेगाव इथे जलवाहिनी दुरुस्तीसाठी 2 दिवस लागले। त्यामुळे सिडको हडकोसह जुन्या शहराचा पाणीपुरवठा चक्क 2 दिवस पुढे ढकलण्यात आला। ज्या नागरिकांना 8 दिवसानंतर पाणी मिळत होतं त्यांना आता थेट 11व्या दिवशी पाणी मिळणार आहे। शासनाने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी 20 जुलैपर्यंत मुदत दिली होती। मात्र यामुळे मोठ्या संख्येत धान उत्पादक शेतकरी धान विक्री करण्यापासून वंचित राहिला असता। अशा शेतकऱ्यांकडून धान खरेदीचं उद्दिष्ट तसंच मुदत वाढवून देण्याची मागणी केली जात होती। यावर शासनाने धान खरेदीचं उद्दिष्ट 1 लाख क्विंटलनं वाढवून देत धान खरेदीसाठी 30 जुलैपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे। इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेतील 3री नियमित फेरी जाहीर करण्यात आली आहे। या प्रवेश फेरी अंतर्गत विद्यार्थ्यांना नाव नोंदणी करून अर्जाचा भाग 1 भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने 5 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे। या गाड्या मुंबई सेंट्रल सावंतवाडी रोड, वांद्रे टर्मिनस, रत्नागिरी, वडोदरा, रत्नागिरी या मार्गांवर धावणार आहेत। या विशेष गाड्यांमुळे पश्चिम उपनगरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि या गाड्यांचं आरक्षण 23 जुलैपासून सुरू होणार आहे। मुंबई महानगरातील नागरिकांना सुलभ सेवा देण्यासाठी महापालिकेने तंत्रज्ञान स्नेही पाऊल टाकलेलं आहे। भौगोलिक माहिती यंत्रणेवर आधारित स्मशानभूमी व्यवस्थापन प्रणाली सुरू करण्यात येणार आहे। या सेवेच्या माध्यमातून मुंबई महापालिका चालवत असलेल्या स्मशानभूमी आणि दफनभूमींमध्ये अंत्यसंस्कारासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची सेवा उपलब्ध होणार आहे। एसटी महामंडळाच्या शिवशाही बसनं खासगी ट्रॅव्हल कंपन्यांशी जोरदार टक्कर दिली होती। वाहतुकीच्या स्पर्धेमध्ये शिवशाही अग्रगण्य ठरत होती। मात्र आता एसटीचा मोठा ब्रँड असलेली शिवशाही हळूहळू बंद होण्याच्या मार्गावर आहे। शिवशाहीचे रूपांतर हिरकणी बसमध्ये करण्यात येत आहे। शिवशाहीचं रूपांतर झालेली पहिली हिरकणी बस एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाली असून लवकरच प्रवाशांच्या सेवेमध्ये येणार आहे।
गेल्या 5 वर्षांपासून अनुकंप तत्वावरील नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या सुमारे 10,000 जणांचे नोकरीचं स्वप्न लवकरच साकार होणार आहे। राज्य सरकार निमसरकारी संस्थांमधील अनुकंपाच्या सर्व रिक्त जागा भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून सप्टेंबरपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही नियुक्ती प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। उपनगरीय रेल्वेवरील प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यामधील राज्य सरकारच्या अधिपत्याखालील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांच्या कार्यालयीन वेळा वेगवेगळ्या ठेवण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। त्यानुसार या धोरणाची व्यवहार्यता तपासून सरकारला शिफारस करण्यासाठी मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे। पुणे विमानतळ परिसरातील खासगी मोकळ्या जागांवर कचरा तसंच राडारोडा आहे आणि अशा जागा मालकांना 7 दिवसांची नोटीस देऊन त्या तातडीने स्वच्छ कराव्यात, अन्यथा महापालिका त्या जागा ताब्यात घेईल असा इशारा पुणे महापालिकेने दिलाय। मानवी मनोरे रचण्याच्या प्रकाराला साहसी खेळाचा दर्जा शासनाने दिलेला आहे। गोविंदांचा वाढता प्रतिसाद विचारात घेऊन वर्ष 2025 मधील दहीहंडी उत्सवाच्या अनुषंगाने क्रीडा खात्यातून राज्यातील 1.5 लाख गोविंदांना शासकीय विमा कंपनीमार्फत विमा संरक्षण देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय, अशी माहिती क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिली। वांद्रे वर्सोवा कोस्टल रोडचं काम सुरू असून पुढे दहिसर आणि भाईंदरपर्यंत हा रस्ता होणार आहे। त्याचा कायदेशीर कार्यादेशही जारी करण्यात आलेला आहे। उत्तनपासून विरारपर्यंत सागरी सेतू बांधला जाणार आहे। यामुळे विरारपासून कुलाब्यापर्यंत एक इंटिग्रेशन नेटवर्क उभं होणार आहे। ऑक्टोबरपर्यंत मेट्रो 3 कार्यान्वित करण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे। उपनगरीय लोकलला नवे डबे असावेत अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्र्यांकडे करण्यात आलेली आहे। या संदर्भात सकारात्मक निर्णय घेत असल्याचं रेल्वे मंत्र्यांनी मान्य केलं असून लवकरच मुंबईमध्ये येऊन ते या संदर्भातील अधिकृत घोषणा करतील। मात्र डबे जरी एसी असले तरी तिकीट दरात कोणतीही वाढ केली जाणार नसल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी विधिमंडळात सांगितलं। ठाणे शहरात मनसेच्या वतीनं बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। 1ली ते 5वी हिंदी आणण्याचा प्रयत्न करून बघा, दुकानं नाही तर शाळाही बंद करेन असा इशारा बॅनरच्या माध्यमातून देण्यात आलाय। मनसे विभाग अध्यक्ष संदीप साळुंखे यांनी लावलेल्या बॅनरची जोरदार चर्चा आहे। पालघर जिल्ह्याच्या सारणी उर्से रोडवर भीषण अपघात झाला। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार पलटी झाली। दुर्घटनेमध्ये कारमधील एका तरुणीचा मृत्यू तर 8 महिला गंभीर जखमी झालेल्या आहेत। जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। उद्धव ठाकरेंच्या पक्षातील 8 ते 10 आमदार आमच्या संपर्कात असून योग्य वेळी शिवसेनेमध्ये प्रवेश करतील असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केला आहे। दरम्यान जाधव यांच्या गौप्यस्फोटाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे। मात्र हे आमदार कोण आहेत हे अद्याप गुलदस्त्यात आहे। राज्यातील 31 जिल्हा सहकारी बँकांपैकी 20 बँका एकतर अडचणींमध्ये आहेत किंवा बंद पडलेल्या आहेत आणि त्यामुळे या जिल्ह्यांमधील विविध कार्यकारी सोसायट्यांमार्फत शेतकऱ्यांना होणारा कर्जपुरवठा ठप्प झालाय। यावर तोडगा म्हणून आता राज्य शिखर बँकेनं थेट सोसायट्यांनाच कर्जपुरवठा करण्याचं ठरवलेलं आहे। त्यासाठी या सोसायट्यांना मागणीनुसार कर्जपुरवठा करण्यात येणार आहे। राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 2025 या शैक्षणिक वर्षासाठी 2 फेऱ्यांमध्ये केवळ 50,566 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय। ITI-साठी 1,47,432 जागांची प्रवेश क्षमता उपलब्ध होती। दुसऱ्या फेरीत देखील अल्प प्रतिसाद असल्याचं चित्र आहे। गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेच्या समन्वयानं कोकण रेल्वेनं विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला असून त्यांचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे। 25 जुलैपासून तिकीट आरक्षण सुरू होणार असल्याचं कोकण रेल्वेनं स्पष्ट केलंय। आता एक मोठी बातमी, ऑटो आणि कॅब चालकांचा बंद मंगळवारपर्यंत स्थगित करण्यात आलेला आहे। मुंबई, नागपूर आणि पुणे शहरातील ऑनलाईन कॅब आणि रिक्षा बंद आंदोलन खरं तर तात्पुरतं स्थगित करण्यात आलेलं आहे। मंगळवारपर्यंत सरकारला वेळ देण्यात आलेला आहे। या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर बुधवारपासून पुन्हा बंद पुकारण्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आलाय। भाडं आकारणी सरकारी दरानं केली जावी अशी रिक्षा आणि कॅब चालकांची मागणी आहे। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनुसूचित जमातीसाठी नोकर भरती करण्याच्या मागणीसाठी आदिवासी विद्यार्थ्यांचं गेल्या 4 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे। दरम्यान उपोषणस्थळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि आमदार धनंजय मुंडेंनी भेट दिली। अनुसूचित जमातीच्या पदभरती संदर्भात शासन स्तरावर योग्य पाठपुरावा करण्याचं आश्वासन यावेळी देण्यात आलं। पोलादपूर महाबळेश्वर दरम्यान आंबेनळी घाटात दरड कोसळली। पोलादपूर तालुका हद्दीतील चिरेखिंड परिसरात दरड कोसळल्यानं वाहतूक काही काळ बंद झाली होती। मालेगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यामध्ये कुरेशी समाजानं जनावरांची खरेदी विक्री बंद केली। गोरक्षक दल अन्याय अत्याचार करत असल्याचा आरोप कुरेशी समाजानं केलाय।
बांगलादेशमधील कांदा निर्यात बंदीचा राज्यातील शेतकऱ्यांना फटका बसतोय। निर्यात बंदीमुळे कांद्याच्या दरात घसरण झाली आणि नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये कांद्याच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत 35 ते 40% दर घसरलेले आहेत। सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आलेला आहे, मात्र फार्मर आयडी काढताना तांत्रिक अडचणी येत आहेत आणि त्यामुळे शासकीय अनुदान आणि योजनांपासून शेतकऱ्यांना वंचित राहावं लागणार असल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। विद्यार्थ्यांना वाटपासाठी आणलेल्या छत्र्यांवर धाराशिवमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांनी डल्ला मारला। पालकमंत्री सरनाईक यांच्या हस्ते छत्र्यांचं वाटप करण्यात आलं। यावेळी छत्र्या मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांची झुंबड पाहायला मिळाली। दिव्यांगांना मानधन वाढ देण्याचा निर्णय झाल्यानंतर पुण्यामध्ये दिव्यांग बांधवांनी जल्लोष केला। या जल्लोषात दिव्यांग कल्याण आयुक्त देखील सहभागी झाले। रत्नागिरी शहरातील चौघांचा आरेवारी येथील समुद्रात बुडून मृत्यू झालाय। 10 जणांचा ग्रुप फिरण्यासाठी म्हणून आरेवारीच्या समुद्रकिनारी गेला होता। यावेळी समुद्रात पोहताना चौघांना लाटेनं गिळंकृत केलं। पुण्यात गुंडांचा राडा सुरूच आहे। पुण्यातील गोखलेनगर भागात पुन्हा वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे। परिसरात दहशत माजवण्यासाठी 3 तरुणांकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली। अवैध सावकारी विरोधात पोलिसांनी कारवाई करत सहकार विभागाच्या मदतीनं पेण शहरात धाड टाकली। सहकारी विभागाकडून पडताळणी सुरू असून धनादेश ताब्यात घेण्यात आलेले आहेत। जळगावच्या शिरसाळ्यात प्रसिद्ध मारुती मंदिरात दर्शनासाठी येत असताना भीषण अपघातात तरुणाचा अपघात झाला। नशिराबाद टोलनाक्याजवळील पुलावर ही घटना घडली।